लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत काचेच्या बाटल्या बनवणाऱ्या हिंदुस्तान नॅशनल ग्लास या कंपनीच्या फर्नेस प्लांटच्या भट्टी लीक होऊन मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली आहे। काल रात्री शुक्रवारी 7:45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। कंपनी व्यवस्थापनानं प्रसंगावधान राखत दुसऱ्या शिफ्टमध्ये विविध प्लांटमध्ये काम करणाऱ्या 200हून अधिक कामगारांना सुरक्षित बाहेर काढले, त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये। आगीमध्ये 650 टन क्षमतेची ही भट्टी संपूर्ण जळून खाक झाली आहे। काचेच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल तयार करण्यासाठी या भट्टीचा वापर केला असतो। याच भट्टीमध्ये गळती होऊन भीषण आग लागली आहे। भट्टीपासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या LPN डिझेल तसेच फर्निश ऑइलचे मोठमोठे टँक होते। सुदैवानं ही आग या टाक्यांपर्यंत पोहोचली नाहीये, नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती। सिन्नर नगरपालिका, सिन्नर MIDC, नाशिक महानगरपालिका, अग्निशमन, पिंपळगाव बसवंत तसेच सायखेडा येथील अग्निशमन दलाच्या गाड्या रात्री दाखल होऊन ही आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू होतं। रात्री 12 वाजेनंतर ही आग आटोक्यात आली। या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। या घटनेची माहिती समजताच MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम निकम कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे। रात्री उशिरा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घटनास्थळी येऊन भेट दिली आहे। या आगीमुळे कंपनीतील पूर्ण प्लांट उद्ध्वस्त झाला असून कंपनी पुन्हा चालू होती की नाही याची धास्ती कामगारांमध्ये आहे। यापूर्वी देखील या कंपनीला 2दा अशीच आग लागलेली आहे, तेव्हाही कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं होतं। ब्युरो रिपोर्ट, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.